नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषय घेऊन आलो आहोत. ते म्हणजे कृषी क्षेत्रातील लिंग समानता. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो जेंडर इक्वलिटी इन ॲग्रिकल्चर. आपल्याला माहीत आहे की जगभरातील शेतीमध्ये जवळपास निम्मा वाटा महिलेचा आहे. तरी देखील महिलांना जमिनीचा हक्क, कर्ज, आधुनिक तंत्रज्ञान किंवा प्रशिक्षण या बाबतीतील पुरुषांसारखे संधी मिळत नाही. यामुळं केवळ महिलांचंच नव्हे, महिलांचंच नुकसान होत नाही. यामुळे केवळ महिलांचं नुकसान होत नाही असं नाही, तर अन्न उत्पादन आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेलाही फटका बसते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कृषी क्षेत्रातील स्त्री पुरुष समानता का आवश्यक आहे आपल्या जीवनात. महिलांना कोणते अडथळे येतात आणि त्यांना सक्षम केल्यास शेती व ग्रामीण विकास कसा साध्य होऊ शकतो. तर चला सुरू करूया आपण आपला महत्त्वपूर्ण प्रवास. कृषी हा भारतीय समाजाचा कणा मानला जातो. शेतीत पुरुषांसोबतच महिलांचाही सहभाग आहे. पेरणी, सुरपणा, महिलां कापणी, पशुपालन, बियाणाची निवड अशा जवळपास सर्व कृषी कामामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतात जवळपास 75 ते 80% ग्रामीण महिला किंवा त्यापेक्षा अप्रत्यक्षपणे शेतीतली जोडलेल्या आहेत. तरी देखील महिलांना शेतीत अनेक अडथळ्यांसमोर जावे लागते. जमिनीवरील मालकी हक्काचा अभाव. बहुतांश जमीन पुरुषांच्या नावावर असते. त्यामुळं महिलांना सरकारी योजना, बँक कर्ज आणि सबसिडी मिळत नाही. कर्ज व आर्थिक साधनामध्ये असमानता म्हणजे महिलांना शेतकऱ्यांसाठीच कर्ज सुविधा किंवा कर्जमाफी योजनांचा पुरेसा लाभ मिळत नाही. आपला तिसरा मुद्दा म्हणजे असा तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाचा कमतरता. आधुनिक कृषी साधने, मशिनरी, शेतीविषयक प्रशिक्षण या सुविधा महिलांपासून वंचित आहे. निर्णय प्रक्रियेत मर्यादित भूमिका महिलांना घेता येत नाही. घरगुती तसेच शेतकऱ्यांसंबंधी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग कमी असतो. हे आपण अशा गोष्टी पाहत असतो. आपला पाचवा आणि आखरी मुद्दा म्हणजे दुहेरी जबाबदारी. शेतातील कामासोबतच घरकामाची जबाबदारी महिलांवर असते. त्यामुळं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक तणाव वाढतो. याचे परिणाम म्हणजे असे होतात: महिलांना समान संधी मिळाल्याने उत्पादन क्षमता कमी होते. अन्नधान्य सुरक्षा व ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रभावित होते. महिला शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत नाही. महिला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबातील प्रगतीत अडथळा येते. उदाहरणार्थ म्हणजे आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातील विदर्भातील महिलांनी सारखी महिला शेतकरी गट तयार करून सखी महिला शेतकरी गट तयार करून सेंद्रिय भाजीपाला म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला आपण म्हणू शकतो, भेट बाजारात विकायला सुरुवात केली. आज त्या स्वावलंबी आहे. काही महिला अशा आहे ते आपल्या स्वतःच्या भरोश्यावर आपला कुटुंब चालवतात. आंध्र प्रदेशमधील एक उदाहरण सांगू इच्छितो. महिला शेतकरी उत्पादक संघटना तयार झाली. त्यांनी सामूहिक कर्ज घेऊन कापूस शेतीत मोठा यश मिळवला. अशा उदाहरणांमधून दिसते की महिलांना संधी दिली तर ते केवळ घरातूनच मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला बदलू शकते.
संशोधन दाखवते की महिलांना समान संधी दिल्यास शेती उत्पादन 20 ते 30% वाढू शकते, कुटुंबाचे उत्पादन वाढते, मुलांचं शिक्षण होते, गावात स्वावलंबन निर्माण होते. महिला शेतकरी निर्णय प्रक्रियेत सहभाग झाल्यास तर पर्यावरणपूरक शेती, सेंद्रिय शेती, टिकाऊ शेती याकडे अधिक कल दिसते. उपाययोजना यातील उपाययोजना म्हणजे असे: जमिनीचा मालकी हक्क, म्हणजेच वारस हक्काने मुलींना जमिनीचा हिस्सा मिळाला पाहिजे. शासकीय योजना, महिलांच्या नावाने येत अनुदान व कर्ज सुविधा त्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. शिक्षण व प्रशिक्षण, म्हणजे कृषी तंत्रज्ञान, संगणक वापर, बाजारपेठ जोडणी यासाठी विशेष कार्यक्रम. नंतर महिला उत्पादक गट एकत्रितपणे बाजारपेठेत येथे विक्री योग्य दर, आर्थिक समावेशन, बँक, सहकारी संस्था ह्या महिलांना स्वतंत्र ग्राहक म्हणून ओळख देतील. नंतर यंत्रसामग्री सुलभ करणे, महिलांना सोपी यंत्र उपलब्ध करणे, समाजाची मानसिकता बदलणे. महिला म्हणजे खरी शेतकरी ही जाणीव निर्माण करणे. मित्रांनो, शेती ही भारताची जीवनरेखा आहे. या जीवनरेखेच्या गाड्याला 2 चाके आहेत, ते म्हणजे पुरुष आणि महिला. पण दुर्दैवाने आजही शेतीत महिलांच्या योगदानाला अपेक्षित मान्यता मिळत नाही. त्याचा निष्कर्ष असा होते की शेतीत स्त्रिया केवळ मजूर नाहीत, तर त्या खऱ्या अर्थीने अन्नदाता आहेत. समानतेशिवाय प्रगती शक्य नाही. शेतीच्या साधन विकासासाठी लैंगिक समानता हा अपरिहार्य मार्ग आहे. धन्यवाद.